हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण गाऊन शिवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 मीटरचं फॅब्रिक घेतलं आहे, जे की प्युअर कॉटनचं आहे। तर यापासून आपण आज एक गाऊन शिवणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे फॅब्रिकची उलटी घडी घालून घ्यायची आहे आणि काठाला काठ जोडून आपण ही पूर्ण घडी घालून डबल फोल्ड करून फॅब्रिक घेणार आहोत। घरच्या घरी तुम्ही ही जी गाऊन आहे ती आरामात शिवू शकता। एकदम सिंपल आहे आणि रेडीमेड सारखीच दिसते आणि तुमच्या मापानुसार तुम्ही ही शिवू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही। तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारची गाऊन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर इथे मी डबल फोल्ड करून व्यवस्थित फॅब्रिक घडी घालून घेते बघा। अशाच पद्धतीने तुम्हाला घडी घालून घ्यायची आहे। आता ही जी गाऊन आहे ती मी 36 चेस्टसाठी शिवते। त्याचं मेजरमेंट इथे मी कोपऱ्यात दिलं आहे बघा। छाती 34, उंची आहे ती 50 इंच, हातांची उंची आहे ती 5 इंच, दंडघेर आपला आहे तो 12 इंच। अशा पद्धतीने हे मेजरमेंट आहे। इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे। 50 अधिक 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 52 इंचावर मी मार्किंग केलं आहे। आता इकडे बंद बाजू आहे। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं। शोल्डरच्या हाफ मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। इथे 7.5 आणि मुंडा खोली आहे ती म्हणजे आर्महोल, तो पण मी 7.5 घेतला आहे। आता इथे चेस्टचं मेजरमेंट टाकूया। छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, कारण आपला जो गाऊन असतो तो लूज असतो। तर इथे कमरेचं मेजरमेंट टाकून कमरेकडे थोडं बारीक पाहिजे ना, त्यासाठी इथे 1 इंच आतमध्ये मी इथे मार्किंग केलं आहे। आता याला आर्महोलचा शेप देऊन घेते। आता आपण साईडचं अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे एवढं मेजरमेंट झाल्यानंतर मी फक्त फ्रंट एकच पार्ट उचलून जसं मार्किंग केलं त्या पद्धतीने मी कटिंग करून घेणार आहे, कारण आपल्याला फ्रंट पार्टला पॅच डिझाईन करायचं आहे आणि हा जो मी कट करते तो आपला बॅक पार्ट आहे। तर अशा पद्धतीने मी तो एक पार्ट उचलून कट केला आहे। जिथे मार्किंग केलं आहे अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेणार आहे आणि हा नंतर बाजूला करून आपण फ्रंट पार्टसाठीचं मार्किंग टाकणार आहोत। तर हे आता बाजूला करते। हा झाला आपला बॅक पार्ट। त्याच्या गळ्याचं नंतर मेजरमेंट टाकूया। इथे ते व्यवस्थित करून जसं आहे तसं मी मार्किंग पुन्हा करून घेते बघा। इथे खाली जो पार्ट आहे त्याच्यावर आता हे असं ओपन करायचं। आता इथे फ्रंट पार्टसाठीचं मेजरमेंट टाकायचं। तर आधी गळा रुंदी टाकून घेऊया। गळा रुंदी मी 2.5 इंच घेतली आहे आणि पुढचा गळा आहे तो मी 5.5 इंच घेणार आहे। जास्त खोल नको आहे, त्यामुळे मी 5.5 घेतला आहे। आता कमरेच्या वर म्हणजे 10 किंवा 11.5 तुमच्या आवडीनुसार डिझाईन किती तुम्हाला खाली पाहिजे तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आणि हे शोल्डरमधून अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करायचे आहे। हा झाला आपला वरचा पॅच। इथे गळ्याचा आकार द्यायचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता। आता हे नंतर कटिंग करताना हा पार्ट आपण वाढीव कट करणार, कारण त्याच्यात चुण्या येणार आहेत। तर शोल्डरपासून वरपर्यंत मी ते कापड वाढवून घेतले बघा। 1 ते 2 इंच एवढं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं। आता कट करताना पहिल्यांदा आपण पॅच कट करणार। पॅचचं मेजरमेंट जसं टाकलंय तसंच कटिंग केलंय बघा। इथून हा कट करून घ्यायचा आणि हे वाढवून कट केलंय बघा। हा एक्स्ट्राचा पार्ट आहे, असं मी क्रॉस कट करते आणि याचा सेंटर पॉईंट मी इथे काढून घेते। हा झाला आपला पुढच्या भागाचा खालचा घेर। आता याचा गळा कट करते म्हणजे आपला पॅच रेडी होईल। हा झाला आपला पॅच। अशा पद्धतीने आपण डिझाईन करणार। याच्यावर आपण लेस वगैरे पण लावणार आहोत नंतर। तर आता हे उरलेलं कापड आहे। आधी बॅक पार्टला मी गळ्याचं मेजरमेंट टाकून घेते।
आता पुढचा गळा आहे तो 5.5 इंच घेतला आहे आणि मागचा गळा मी 3.5 इंचावर घेणार आहे. गळा रुंदी टाकायची 2.5 इंच आणि गळ्याची उंची टाकायची 3 किंवा 3.5 घेतला तरी चालेल. तर इथे हा मी गोल गळा घेते आणि याचं कटिंग करून घेते. हा बॅक पार्ट आपला रेडी झाला आहे. हा फ्रंट पार्टचा पॅच आणि हा आपला फ्रंट पार्टचा घेर. त्यानंतर आपण इथे स्लीव्ज कट करणार. तर हे उरलेलं कापड आहे त्याच्यातून आपण हातांचं कटिंग करून घेऊया. तर इथे डबल फोल्ड करून मी अशा पद्धतीने फोल्ड केलं आहे. आता हात जे आहेत ते छातीची घडी अधिक 1 इंच एक्स्ट्रा टाकायचं म्हणजे 10वर मार्किंग केलं आहे आणि जी बाही उंची आहे ती 5 आहे. 5 अधिक 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी आणि इथे हातांची डिझाईन काढून घ्यायची. दंड घेर टाकायचा इथे आणि हे क्रॉसमध्ये जोडून याचं आता कटिंग करून घेऊया. मी आर्म होलचा शेप एकच दिला आहे पण हातांचं कटिंग करताना इथे दोन्ही शेप देणार आहे. नाही दिलात तरी चालेल कारण आपलं जे गाऊन असते ते लूज असते त्यामुळे डीप शेप नाही दिला तरी काही हरकत नाही. मी आता इथे कट करून घेते थोडासा डीप शेप. अशा पद्धतीने आपलं हातांचं सुद्धा कटिंग झालं आहे. आता आपण गळपट्ट्या काढणार. त्यासाठी हे जे एवढं कापड उरले त्याच्यातून कुठे व्यवस्थित बसते तशा पद्धतीने मी गळपट्टी काढून घेणार आहे. आता हे कापड उरले ते कशाला तरी उपयोगी होईल. काहीतरी डिझाईन करू शकतो आपण किंवा वेगळं काहीतरी करू शकतो. तर इथे मी हे तुकडे घेतले त्यांना मी मधून जोडून ती जी गळपट्टी आहे ती तयार करून घेणार आहे. हा झाला बॅक पार्ट. आता फ्रंट पार्टसाठी तशाच पद्धतीने जोड देऊन आपण गळपट्टी काढून घेऊया. म्हणजे जे कापड उरले त्याचा आपण काहीतरी क्राफ्ट करण्यासाठी वापर करू शकतो म्हणून मी ते तसंच ठेवलं आहे. ते हे इथे कटिंग करून घेते. याला जोड दिल्यानंतर इथे आपली गळपट्टी तयार होणार आहे. ह्याच्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायची. अशा पद्धतीने आपलं सगळं कटिंग तयार झालं आहे. आता आपण स्टिच करायला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गळपट्ट्या तयार करून घेऊया. तर इथे बघा मी मिडलला याला जोड देऊन त्याच्यावर दाबटीप मारून घेते. आता हे ओपन करून ह्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची. आता हे मधनं फोल्ड करायचा आणि याच्यावर जो गळ्याचा आकार कट केला आहे तो ठेवायचा आहे. हा मी फ्रंट नेक घेतला आहे बघा. अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आणि जसा गळा आहे त्याच्याप्रमाणे इथे मार्किंग करून घ्यायचं. याच्या बाहेर आपल्याला 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा एवढी गळपट्टी काढायची आहे. तिथे जेवढं मार्किंग केलं आहे तिथे मी कट करून घेणार. आणि हे एक्स्ट्रा असं कट करून घ्यायचं म्हणजे आपली गळपट्टी आहे ती तयार होणार. अशा पद्धतीने गळपट्टी. आता याला बॉर्डरला फिनिशिंग करायची आहे. त्यासाठी छोटीशी दुमड घेऊन पूर्ण गळ्याभोवती शिलाई मारून घ्यायची. इथे एक गळपट्टी आपली तयार झाली आहे. तशाच पद्धतीने आपली बॅक पार्टची जी गळपट्टी आहे ती तयार करून घ्यायची.
तर याच्यावर बॅक पार्ट व्यवस्थित ठेवून द्यायचा, जो गळ्याचा पार्ट आहे तो, आणि याला मार्किंग करायचं. आता या पार्टला सुद्धा आपण साईडला शिलाई मारून घेऊया. इथे गळपट्ट्या तयार झाल्यात. आता मी इथे फ्रंट पार्ट घेतलाय. त्याच्या राईट साईडवर ती जी गळपट्टी आहे ती आपल्याला उलटी ठेवायची आहे. व्यवस्थित गळ्याच्या आकारामध्ये त्याला ठेवून पाहिजे तर तुम्ही पिना लावून घ्या. आणि इथे आता गळ्याचं फिनिशिंग करून घेऊया. आता इथे पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट लावून आपण त्याच्यावर दाबटीप मारून पलटवून घेऊया. इथे आपला फ्रंट नेक आहे तो रेडी झाला आहे बघा. अशा पद्धतीने त्याचं व्यवस्थित फिनिशिंग करून झालेलं आहे. आता आपण बॅक पार्टचं फिनिशिंग करूया. त्यासाठी मी इथे बॅक पार्ट घेतला आहे. त्याच्यावर सेम पद्धतीने आपण जसं फ्रंटचं गळ्याचं फिनिशिंग केलं तशाच पद्धतीने इथे करायचं आहे. इथे गळपट्टी ठेवली आहे. आता पूर्ण गळ्याभोवती इथे शिलाई मारून घ्यायची. आणि याला कट लावून दाबटीप मारून घ्यायची. इथे दोन्ही गळ्यांचं फिनिशिंग झालेलं आहे. आता पॅचला आपण गोट मारणार. त्यासाठी मी इथे ब्लॅक कलरचा कापड घेतला आहे. त्याच्या क्रॉस पट्ट्या 2 काढून घेतल्या आहेत. त्यांना मी आता जोड देणार. त्या आपल्याला त्या पॅचला अटॅच करायच्या आहेत. त्याला एक साईडने आपण फोल्ड करून पूर्ण शिलाई मारून घेऊया. जशी आपण गोटपट्टी करतो तशाच पद्धतीने. इथे आता फ्रंट पार्टचा मी पॅच घेतला आहे. जिथे आकार दिला आहे गोलाकार तिथे आपल्याला ही अटॅच करायची आहे.
तर मी राईट साईडवर ही पट्टी आहे ती उलट अशी ठेवणार आणि इथे अर्धा इंच होईल एवढी पूर्ण शिलाई मारून ती अटॅच करून घ्यायची. आणि इथे आपल्याला गोठ मारून घ्यायचा आहे. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर एक रिक्वेस्ट होती, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अजून वेगवेगळ्या व्हिडिओची अपडेट वेळोवेळी येत राहील. हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि ह्याचं फायनल लुक आहे ते सुद्धा पहा. व्हिडिओ विदाऊट स्किपिंग पूर्णपणे बघून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही नवीन असाल तरी सुद्धा इझिली शिवू शकता. अशा पद्धतीची गाऊन आहे ती, त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा. इथे आपला गोठ मारून झाला आहे. आता आपल्याला जो खालचा घेर आहे तो याला अटॅच करायचा आहे. त्यासाठी मी इथे हा पार्ट घेतला आहे. याचा मिड पॉईंट मग अशी कट केलेला बघा. तर त्या मिड पॉईंटकडे आपल्याला 3 ते 4 एवढ्या छोटे छोटे चुण्या घालायच्या आहेत. अशाच पद्धतीने असतात बघा रेडीमेड गाऊनला. ते इथे अशा अपोजिट डायरेक्शनमध्ये त्या चुण्या येणार आणि तुमचा घेर आहे तो व्यवस्थित इथे अटॅच होणार. त्यासाठी आपण ते एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते वाढवलेलं. तर इथे आता हे अटॅच करण्यासाठी हे याच्यावर असं ठेवून द्यायचं आणि इथून आपल्याला ते सुरू करायचं आहे जॉईंट करायला. अर्धा इंच होईल एवढी तरी शिलाई त्याच्यात राहिली पाहिजे. ते उसवलं नाही पाहिजे. व्यवस्थित अशा पद्धतीने आपण ठेवून हे अटॅच करून घेणार आहोत. आता सेंटरला आल्यावर 2 इंच सेंटर व्यवस्थित मार्क करून घ्यायचा. सेंटरवर सेंटर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला लक्षात येईल की केवढ्या फॅब्रिकला आपण चुण्या घालणार. हे अटॅच करत करत पुढे आल्यावर आता बघा सेंटरवर मी हे ठेवणार असं आणि हे एक्स्ट्राचं आहे त्याला आपण सगळ्या चुण्या घालून घेणार आहोत. असं मेजरमेंट घेत घेत आपल्याला चुण्या घालायच्या. इथे आता 4 चुण्या बसल्या आहेत छोट्या छोट्या. आता हे व्यवस्थित तुम्ही इथे पिनअप करू शकता, पण हे कॉटन आहे त्यामुळे व्यवस्थित राहतं आहे फॅब्रिक. मी डायरेक्टच इथे शिलाई मारून घेते. इथे सेंटरला आल्यानंतर आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये तर एकमेकांचं फेस समोर अशा पद्धतीने प्लीट्स घालायचे आहेत. बॉक्स प्लीट केलात तरी चालेल, पण ह्या जरा छान दिसतात म्हणून मी अशा समोरासमोर डायरेक्शनमध्ये इथे प्लीट्स बसवून घेतले आहेत. आता तिकडे 4 बसले आहेत म्हणून इकडे सुद्धा सेम 4 मी छोटे छोटे बसवून घेतले आहेत आणि हे कंप्लीट पुढेपर्यंत मी हे स्टिच करून घेते. इथे बघा आपला फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता याला डेकोरेट करण्यासाठी म्हणून तुम्ही इथे लेस वगैरे लावू शकता, बटन पण लावू शकता. जी अशा प्रकारची लेस आहे ती इथे पूर्ण लावली तरी चालेल. गोटच्या खाली इथे ती अटॅच करायची पूर्ण, म्हणजे त्याला अजून जास्त चांगला लुक येईल. आणि इथे नको असेल तर फक्त वरच्या बाजूने लावली तरी चालेल. आता मी जी लावणार आहे ती अशा पद्धतीने लावणार आहे.
इथे मी व्यवस्थित ही अटॅच करून घेते. तुम्हाला दोन्हीकडे पाहिजे असेल दोन्हीकडे लावू शकता. ही आता मी इथे अटॅच करून घेते. आता ही लेस मोठी आहे त्यामुळे याला डबल स्टिच मारते, एक बॉटमला आणि एक वरच्या साईडने, म्हणजे ती व्यवस्थित राहील. आता आपण शोल्डर अटॅच करून घेऊया. त्यासाठी मी इथे बॅक पार्ट घेतला आहे. अशा पद्धतीने आपण शोल्डरवर डबल स्टिच करून घेणार आहोत. ही जी गळपट्टी आहे ती व्यवस्थित एकमेकांवर ठेवायची आणि इथे आपण शोल्डर अटॅच करून घेऊया. इथे बघा डबल टिप मारून मी इथे शोल्डर अटॅच केला आहे. त्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा शोल्डर अटॅच करून घेते. शोल्डर अटॅच झाल्यानंतर आपण जी गळपट्ट्या जॉईंट केल्या आहेत त्या आपल्याला आतून टर्न करून पूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे. त्यासाठी हे आतल्या साईडने पूर्ण टर्न करून घ्यायचे जे गळपट्ट्या आहे. इथे मी हात शिलाई घातली तरी चालेल. मी इथे वरच्या साईडने मारणार आहे शिलाई, त्याच्यानंतर हात शिलाई घालणार. इथे पूर्ण गळ्याला मी टिप मारून घेते, म्हणजे जी पट्टी आहे ती बाहेर येणार नाही.
हे इतकं सगळं झाल्यानंतर आपण आता मुंडा खोली म्हणजे आर्म होलचा शेप आहे ते चेक करणार आहोत. तर एका बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगवेगळा कटिंग केलेला बघा, तर त्यामुळे कमी जास्त होणार. त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करून इथे दोन्ही आहेत ते इक्वलमध्ये कट करून घेणार आहोत. आर्महोलचे शेप देऊन झाल्यानंतर आता आपण हातांचं फिनिशिंग करूया. तर बॉटमला मी इथे फोल्ड करून त्याच्यावर टिप मारून घेणार आहे. हातांचं फिनिशिंग झालंय. आता आपण हात आहेत ते जॉईंट करून घेऊया. तिथे व्यवस्थित हातांचे आकार बघून घ्यायचे. डीपकडे फ्रंट पार्ट आला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे ठेवून मिड पॉईंटकडे व्यवस्थित मिड पॉईंट ठेवून इथे मेजरमेंट घेत डबल स्टिच करून आपण हात आहेत ते अटॅच करून घेऊया. एक स्लीव आपला अटॅच करून झाला आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा स्लीव अटॅच करून डबल स्टिच करून घेते त्याला. स्लीव्ज अटॅच झालेत. आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. तर मी जी फिटिंग आहे ती बॉटमने सुरू करणार आहे. पूर्ण हातांपर्यंत आपण ही शिलाई आहे ती मारून घेणार आहोत.
आणि फिटिंग करताना जसा आपला बॅक पार्ट आहे त्याचप्रमाणे आपण हे फिटिंग करणार आहोत, कारण फ्रंटचा पार्ट आहे जो आपण एक्स्ट्रा वाढवला आहे त्याच्यातनं ते सगळं कट होणार आहे. तुम्ही हे व्यवस्थित खाली जमिनीवर ठेवून जसा बॅक पार्ट आहे त्याच्या आकारामध्ये सुद्धा कट करू शकता आणि त्याच्यानंतर फिटिंग केली तरी चालेल. इथे एक साईडने शिलाई मारून झाली आहे बघा. अशाच पद्धतीने मी दुसरी बाजू सुद्धा अटॅच करून घेते. आता हा पार्ट जोडताना बघा, फ्रंट पार्ट आहे तो एक्स्ट्रा आहे, पण मी जसा बॅक पार्ट आहे त्या पद्धतीने इथे फिटिंग करून घेते. आपली इथे फिटिंग करून झालेली आहे. तुमच्या मेजरमेंट प्रमाणे तुम्ही व्यवस्थित हे फिट करून घ्यायचं. आता आपल्याला फक्त बॉटमला शिलाई मारायची आहे. त्यासाठी इथे कापड आहे ते डबल फोल्ड करून पूर्ण जो घेर आहे त्याचं फिनिशिंग आपण करून घेऊया. मी ते घेराला स्टिच करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की ही गाऊन कशी वाटते तुम्हाला. याचा शेवटचा लूकसुद्धा नक्की पहा. याच्यावर मी अजून बटन्स आणि बो लावणार आहे, ज्याने त्याला अजून चांगला जास्त लूक येईल. इथे आता घेर कंप्लीट झाला आहे बघा. याचा आता तुम्हाला फायनल लूक दाखवते. हे अशा पद्धतीने मी इथे 2 बटन आणि एक बो लावून घेतला आहे, ज्याच्यामुळे ती गाऊन आहे ती अजून जास्त छान दिसते. अशा पद्धतीने ही पूर्ण गाऊन मी स्टिच केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, शिवत रहा. थँक्यू.